एके वेळीची गोष्ट आहे. पटना शहरामध्ये एक अद्भुत घटना झाली. एक गरीब किसान होता, ज्याची एक म्हैस होती, जिचं नाव होतं भोलू. भोलू साधारण म्हैस नव्हती, ती एक विशेष म्हैस होती, जी जादुई गुणांनी भरलेली होती. लोक म्हणतात की जर भोलूचं दूध पिलं तर मनोकामना पूर्ण होतात. पण या गोष्टीवरती कोणालाही विश्वास नव्हता. अरे ऐकतोस का किशन? बोल रे रामू. मी ऐकलं की तुला लवकरात लवकर लग्न करायचं आहे. हो, गोष्ट तर खरी आहे. आई मागे लागली आहे. आईची तब्येत खराब आहे ना, तर त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर लग्न करून एक चांगली सून घरी आणू. बस एवढीशी गोष्ट. भाऊ, एवढीशी गोष्ट नाही आहे. नातूसाठी लग्न करावं लागेल आणि लग्नासाठी मुलगी भेटली पाहिजे ना. अरे तरी पण ही तर खूप छोटी गोष्ट आहे. तुझ्या समस्याचं हल माझ्याकडे आहे. कसं? असं, हा आहे माझा भोलू. तू फक्त याचं एकदा दूध पिऊन टाक, मग तुझी सगळी इच्छा पूर्ण होऊन जाणार आहे. काय बोललास तू? जर मी हिचं दूध पिऊन टाकेल तर माझे इच्छा पूर्ण होतील, माझं लग्न होऊन जाईल. हो मग? अरे जा रे वेड्या कुठल्या. आला मोठ्या म्हशीचं दूध पाजून लग्न करून देणारा. निघ इकडून. तर अशा प्रकारे हालत होती रामू आणि त्याची म्हैस भोलूची. पण शेवटी रामूने हार नाही मानली. त्याला माहिती होतं की भोलू चमत्कारी आहे आणि त्याच्याकडे अद्भुत शक्ती आहेत. काही दिवसानंतर पटनामध्ये मोठ्या जत्रेचं आयोजन झालं आणि रामू आपल्या चमत्कारी भोलू बरोबर तिथे पोहोचला, जेणेकरून लोक त्याच्या जादुई शक्तीबद्दल माहिती करतील. घे भोलू, आलो आपण मोठ्या जत्रेमध्ये. आता बघशील, आपण आज असं करू की सगळ्यांना तुझ्या अद्भुत शक्तीबद्दल माहिती होईल आणि तू अजून प्रसिद्ध होऊन जाशील. चल आता जाऊयात. रामू आपल्या भोलू बरोबर तिकडच्या मंचवरती जाऊन उभा राहिला. लोक त्याला आणि भोलूला बघून चकित झाले. काही त्याची ताकद बघून दंग झाले, तर काही त्याचे चमकणाऱ्या डोळ्यांना बघून मोहित झालेत. हाय रे हाय सगुना, जरा बघ तरी त्या म्हैसकडे. ती सुंदर आहे ना, काळा काळा आणि मोठा मोठा. अरे काय माया, तू पण ना. ती म्हैस आहे, तुझा नवरा नाही की त्याच्या सुंदरतेचं गीत गातेस. चला, आपल्याला खरीदारी पण करायची आहे. दोघांचंही मंचवर आल्यानंतर जत्रेमध्ये बोलणं चालू झालं. तेवढ्यातच तुम्हा सगळ्यांसाठी एक खास सूचना आहे गावकऱ्यांनो. जसं की तुम्ही बघत आहात, हा माझ्या सोबत आहे माझा भोलू. खूपच अद्भुत आहे. ह्याच्याकडे दैवी शक्ती आहेत, जी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकते. बस याच्यासाठी काही अटी आहेत. पहिली, तुम्हाला याचं दूध प्यायला लागेल. दुसरी, तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल. पण जिथे अति तिथे माती असते, समजले? गर्दीमध्ये उभ्या असणाऱ्या किशनने आवाज लावला. बघा, हा रामू इकडे सुद्धा आला. अरे रामू, हे काय चेष्टा करत आहेस रे तू? अरे तू चुप्प बस रे. तू गोष्ट माझी ऐकली नाहीस ना. आता बघ तू कसा पस्तावशील. मी तुम्हा सगळ्यांना आव्हान देतो, कोणी आहे जो पुढे येऊन याचा प्रयोग करू शकेल? गर्दीमधून एक माणूस समोर येतो. त्याचं नाव होतं महेश. मी करतो तुझं आव्हान स्वीकार. मी पिणार या म्हशीचं दूध. वा महेश बाबू, तुम्ही तर पूर्ण ग्लासच खाली केलं. तर बोल रामू, तुझा हा म्हैस भोलू माझी इच्छा कशी पुरी करणार? बस आता सगळ्यांसमोर तुझी इच्छा बोलून टाक. ठीक आहे, मला अमीर बनायचं आहे. ए भोलू, मला अमीर बनव. महेशचं बोलणं ऐकून चारीकडे शांतता झाली. सगळ्यांची नजर भोलूवरती टिकून राहिली, पण काही नाही झालं. अरे हे काय रामू, काही चमत्कार तर नाही झाला? झाला असेल महेश बाबू, आपल्याला नसेल दिसलं. जरा वाट पहा. तेवढ्यातच महेशचा फोन वाजला. हॅलो, बोलतोय? काय? खरं खरं? तुम्ही खरं बोलतायत? महेश अचानक जोर जोरात बोलायला लागला. अरे मी अमीर झालो. मला आता लॉटरीच्या ऑफिस मधून कॉल आला. मागच्या आठवड्यात मी जे तिकीट घेतलं होतं त्याच्यावर लॉटरी निघून आली. मी अमीर झालो. मी अमीर झालो. रामू, खरंच तुझा हा भोलू तर चमत्कारी आहे. थँक्यू भोलू, थँक्यू. हे तर मोठी गोष्ट झाली होती. गाववाल्यांच्या समोर जे काही झालं
ते खरंच चमत्कारिक होतं. काही क्षणातच रामू आणि भोलूच्या समोर लोकांची मोठी लाईन लागली. प्रत्येक जण बारी-बारीने भोलूचं दूध पिऊन आपली आपली इच्छा पूर्ण करायला लागले. रामू, ओ रामू. अरे किशन, तू इकडे. हो रामू. रामू, तू तर कमाल केलीस यार. तुझ्या या भोलूचं दूध पिऊन तर माझं लग्न सुद्धा झालं आणि काही दिवसातच आमच्या घरी छोटासा पाहुणा सुद्धा येणार आहे. अरे वा किशन, तू तर खूप तेज निघालास. अरे हे रामू, हे तर तुझ्या भोलूच्या दुधाचा कमाल आहे. हे घे, तोंड गोड कर, मिठाई घे. अरे धन्यवाद किशन, धन्यवाद. हळूहळू रामू आणि भोलूची जोडी पूर्ण गावामध्ये मशहूर झाली. रामू भोलू सोबत दुपारपर्यंत शेती करायचा आणि नंतर संध्याकाळी लोकांची इच्छा पूर्ण करायची. लोक बोलायचे की भोलूचं दूध पिया आणि चमत्कार होईल. पण एके दिवशी ही गोष्ट गावाच्या सरपंचच्या कानापर्यंत पोहोचली आणि त्याने त्याच दिवशी रामूच्या घरी येऊन भोलूला विकत घेण्याची चर्चा केली. रामू, आम्हाला तुमचा हा भोलू पाहिजे आहे. काय? तुम्हाला भोलूला विकत घ्यायचा आहे? नाही सरपंचजी, हा भोलू आपल्या गावाचं वरदान आहे. मी आपल्या वडिलांना वचन दिलं होतं, मी या म्हशीने पूर्ण गावाची मदत करेल. बघ रामू, हे सगळ्या जुन्या गोष्टी आहेत. लोकांची इच्छा फुकटात पूर्ण करून तुला काय मिळणार आहे? याच्यापेक्षा मी तुला 50 करोड रुपये देतो. ते ठेवून घे आणि आपलं जीवन सफल बनवून टाक. काय? 50 करोड? हो, विचार कर, एवढे पैसे आयुष्यात परत कधीच नाही मिळणार. सरपंचचं बोलणं ऐकून रामूचे होश उडाले. थोडंसं परेशान होऊन तो लालचमध्ये अंधा झाला. त्याने भोलूला सरपंचला विकून टाकलं. ज्या शेतामध्ये तो कालपर्यंत मेहनत करायचा, तोच आता रामू काही क्षणातच अमीर झाला होता. महल बनलं. त्याच्या मनामध्ये काहीतरी हलकसं खालीपण होतं. तो खुश नव्हता. प्रत्येक रात्री त्याला भोलूची आठवण यायची. तो बेचैन होता, तडपत होता. एक दिवशी सकाळी जेव्हा रामू आपल्या मोठ्या घरातून बाहेर आला, तेव्हा त्याने बघितलं की भोलू ठीक त्याच्या घरासमोर होता. अरे भोलू, तू इकडे? रामू, हे काय आहे? तुझा भोलू आमच्याकडे राहण्याच्या लायकीचा नाही आहे. याने तर आमचं जगणंच अवघड केलं आहे. जेवण नाही करत, शेत नाही जोतत, फक्त प्रत्येक वेळी तुझ्या घराकडे बघत राहतो. आता मी अजून नाही ठेवू शकत. या म्हशीला तू घेऊन जा. फक्त मला माझे पैसे देऊन टाक आणि मला याच्यातून मुक्त कर. सरपंचचं बोलणं ऐकून रामूने एक क्षणही विचार नाही केला. त्यांनी आपल्या प्रत्येक पैसे, महल आणि स्वप्नांना सोडलं. 50 करोड रुपये सरपंचला परत केलेत आणि त्या बिचाऱ्या भोलूला परत आणलं. रामू हसला आणि भोलूने प्रेमाने त्याच्याकडे बघितलं आणि अशा प्रकारे परत गावाच्या गलीमध्ये रामू आणि भोलूची जोडी परत आली, जिथून त्यांच्या खऱ्या सुखाची सुरुवात झाली होती.